नमस्कार मंडळी, मी विनय सावंत स्वागत करतो तुम्हा सगळ्यांचं आपलं यूट्यूब चॅनल टेस्टी कथाकऱ्यामध्ये। तर आज आपण आलो आहोत भेट द्यायला आपल्या सिंधुदुर्गमधील देवगडच्या बाणे काकू यांना। तर बाणे काकू या गेली 8 वर्ष राजमाता वडापाव सेंटरच्या समोर आणि बँक ऑफ बडोदाच्या पुढे ठाणे वेस्ट इथे आपल्या कोकणातील मालवणी पद्धतीचे जेवण देण्याचा व्यवसाय करत आहेत। तर आज आपण त्यांना भेटून त्यांच्याशी बोलूया आणि त्यांना विचारूया की त्यांचा हा प्रवास कुठून सुरू झाला, कसा सुरू झाला आणि आता कशा प्रकारे ते हा व्यवसाय करत आहेत। तर चला तर मग माझ्यासोबत बाणे काकू यांना भेट देऊया। आता आपण आलो आहोत बाणे काकू यांच्याकडे। तर चला तर मग जाणून घेऊया त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या पदार्थांबद्दल। नमस्कार काकू। हाय। तर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये टेस्टी कथाकारमध्ये। तर तुमच्या सगळ्या पदार्थांबद्दल आपण माहिती घेऊ, पण त्याआधी मला तुमच्याबद्दल काय थोडं जाणून घ्यायचं आहे। आपल्या सबस्क्रायबरला तुमच्याबद्दल थोडं जाणून घ्यायचं आहे। जो हा व्हिडिओ बघणार आहेत ना त्या अजून सगळ्यांना माहीत नाही की तुम्ही हा जो व्यवसाय कसा सुरू केला, कधी सुरू केला आणि का सुरू केला ते। तर याबद्दल थोडंसं तुम्ही सांगू शकाल का? हो नक्की आहे। काय माहिती आहे का, मला जेवण करायची खूप आवड आहे। ऍक्च्युली मी ट्युशन घ्यायची, अप टू 9 मी ट्युशन घ्यायची। ओके। पण मग मी नंतर मला जेवणाची खूप आवड होती ना, म्हणून म्हटलं की तर आपण ह्याच्यात आम्ही आधी डबे केले। 13 वर्ष मी कलेक्टर ऑफिसला डबे द्यायची। ओके। त्याच्यानंतर मी इथे चालू केलं आणि मला जेवण करायची पहिल्यापासून आवड होती। म्हणून मग मी आणि मला माझं एक पहिल्यापासून स्वप्न होतं की जेवण करणार तर चुलीवरच करणार। चुलीवरच करणार, राईट। म्हणजे आपलं जे गावरान पद्धतीचं जेवण असतं ना तशा प्रकारचं आपल्याला करायचं होतं। चुलीवरती जेवण करायला खूप आवडतं। गावाला सुद्धा मी गेली ना, माझ्याकडे 2-2 गॅस आहे, पण तरी मी चुलच पेटवणार। अच्छा। आणि इकडे काय बॉम्बेला लाकडं पण भरपूर मिळतात ना, दुकानाचं रेनोव्हेशन चालू असतं ना, ती लोक लाकडं किती मला टेम्पो करून मी घरी घेऊन जाते। उलट ती लोक म्हणतात की मॅडम या आणि लवकर लाकडं घेऊन जा, कारण त्याची जागा पण तेवढी साफ होते ना। म्हणून मी लाकडं तर मला फुकटच मिळतात आणि मला मुख्य म्हणजे आवड आहे चुलीवर जेवण करायची। मी ही थीम मनात अशी शोधून ठेवली होती की नाही, जेवण करायचं तर चुलीवरच करायचं। चुलीवरच करायचं। हो हो हो। म्हणजे जे कोकणी पदार्थ तुम्ही विकता, मालवणी पदार्थ विकता, ते आपण चुलीवर करतो का? हो हो। तुम्हाला जे इथे करायचं होतं ते पण गावरान पद्धतीने करून दाखवायचं होतं लोकांना। नाही आणि आवड आहे मला, म्हणलं तर आपल्याला हे जेवण असं कुठे मिळत नाही। लोक कुठून येतात चुलीवरचं जेवण म्हणल्यानंतर, आणि माझं खरंच चांगलं असतं। आता माझं एक चिकन खलबत्ता एक आहेत बघा, हे तुम्ही दाखवत ना। सॉरी। हे चिकन खलबत्ता आहे, म्हणजे याचं वाटप आहे ना खलबत्त्यात कुठून केलेलं असतं। याचं चिकन खलबत्ता ही तुम्हाला डिश कुठेच मिळणार नाही। 5 स्टार हॉटेलमध्ये चिकन खलबत्ता फक्त तुम्ही स्वतः डिस्कवर केली रेसिपी आहे? माझी स्वतःची ओन रेसिपी आहे। म्हणजे मी खलबत्त्यामध्ये त्याचं वाटप करते, म्हणून आपण नेहमी मिक्सरमध्ये करतो। मिक्सरचं पण आहे चिकन मसाला म्हणून, हा आहे चिकन मसाला। हे मिक्सरचं वाटप आहे। ओके। म्हणजे ह्याच्यामध्ये जे वाटप वापरले ते मिक्सरने, आणि चिकन खलबत्तामध्ये जे वापरलं होतं ते तुम्ही खलबत्त्यावर हे करून वाटप केलेलं आहे। ओके, ठीक आहे। तर याची किंमत काय आहे आपल्याकडे? कुठलेही घ्या 170 रुपये। 170 रुपयामध्ये सगळ्या प्रकारचं चिकन? हो, चिकन, मटण। आता मटणाचे पीस फक्त कमी येतात, हा 170च आहे, पण मटणाचे पीस कमी येतात, मटण महाग आहे म्हणून। बाकी मग 170चाच रेट आहे सगळ्यात। प्रॉन्स मसाला आहे, प्रॉन्स पण माझे मोठे असतात, टायगर प्रॉन्स आहे। अच्छा, प्रॉन्स आहे। ओके। तर हे तुम्ही प्रॉन्स वगैरे कुठून घेता? तुमचा जो ठरलं असेल ना? ठरलेलं आहे, त्याला फोन करून सांगतो, मी तो आणून देतो। अच्छा, मी बाईक घेऊन येते। तर मंडळी तुम्ही बघू शकता प्रॉन्सची साईज पण खूप जास्त आहे तुलनेने। याची पण किंमत 170 रुपये? हो, सगळे 170। आणि काकी तुम्ही गेली 8 वर्षापासून इथेच नाही व्यवसाय करता ना? ओके। 15 वर्ष झाली मला इथे। 15 वर्ष झाली? ओके। 15 वर्षापासून तुम्ही इथे याच जागेवर हा जो व्यवसाय करता याच जागेवर ना? तर ठीक आहे, आता 15 वर्ष झाली, आता तुम्हाला लोक ओळखू लागली, पण जेव्हा तुम्ही पहिल्यांदा स्टार्ट केला होता तो दिवस तुम्हाला आठवतो का? म्हणजे त्यावेळी तुम्हाला काय प्रॉब्लेम झाले होते? नाही, मला काहीच नाही। माझा हा एरिया आहे, माझा जन्मच इथला आहे, माझं माहेर इथे आहे, त्याच्यामुळे मी इथे दुकान टाकलं। आणि कसं ह्या एरिया स्टँडर्ड आहे, तुम्ही पैसे किती पण घ्या, पण व्यवस्थित जेवण द्या। बरोबर। पूर्ण ठाण्याचा रामबाग रोड किंवा नौपाडा स्टँडर्ड एरिया आहे, त्यांना व्यवस्थित जेवण पाहिजे।
चांगले क्वालिटी असेल ना तर ते तसे पण येणार. अगदी पहिल्या दिवशी जेव्हा मी आणलं नाही ते जेवण, होळीच्याच दिवशी माझं चालू झालं. होळीच्या होळीच्या दिवशी आणि पहिल्याच दिवशी जेवण आणलं ना, भले थोडं थोडं आणलं पण सगळं जेवण संपलं. असं काही नाही मी परत घरी घेऊन गेले. हा. एवढं म्हणजे माझा सेल झाला. मग त्याच्यानंतर वाढत गेला. आता ही टोपं बघ केवढी मोठी मोठी आहे. पण पहिल्या दिवशी मी आणलं ना तेव्हा पण मी सगळं जेवण संपूर्णच घरी गेले. तर म्हणजे तुम्ही बघू शकता ह्या काकू चुलीवरचं जेवण देतात. इथे चूल सारखी पेटलेली असते आणि जे अन्नपदार्थ इथे मला दिसत आहेत ते सारखे गरम करत ठेवलेले असतात. त्यामुळे तुम्हाला कधीच थंड जेवण मिळणार नाही, तुम्हाला गरमागरमच जेवण मिळेल. आणि काकू आताच त्या एक काकू आल्या होत्या ना, त्यांनी तुमच्याकडे हे मागितलं ना, सुरमई मागितली हो, राईट. सुरमई फ्राय. ती जरा सुरमई फ्राय दाखवू शकता का? सुरमई फ्राय आहे. वही चालू आहे. तर सुरमई फ्राय सुद्धा 170 रुपये ना, नाही नाही, सुरमई फ्राय 130 रुपये. 130 रुपये फक्त. चिकन बिर्याणी 120. चिकन दम बिर्याणी आहे. हां. आणि चिकन दम बिर्याणी सुद्धा मी ऐकलं होतं की हैदराबादी पद्धतीने हा, बनवतात. माझ्या मध्ये म्हणजे आपण जे रोज खातो त्या पद्धती तुम्हाला आवडत नाही, तर हैदराबादी पद्धतीचे ते हो. आवडतात. काही तुमची हैदराबादी पद्धतीची असते, तर दाखवू शकता का? दम बिर्याणी आणि गरम होते ते मटन आहे ना, खिमा आहे. मटन किमा. मटन किमाची प्राइस काय आहे? किंमत काय आहे? 170. 170. म्हणजे सगळे पदार्थ तुम्ही 170 मध्ये विकता. फक्त मटन जे असतं ते पीस कमी मिळतात, कारण त्याची 170 किंमत जास्त आहे. मटण दाखवू शकता का? मटन दाखवतो. मटणाचा वाटा पण पाट्यावरचा आहे. आणि याला म्हणतो पाट्यावरचं मटण. ओके, पाट्यावर आपण वाटण करतो ते. पाट्यावरती पाणी टाकून वाटायचं. हां हां, हे पाट्यावरचं मटण आहे. बरोबर. पाणी टाकून वाटलं ते आम्ही. आणि हे खलबत असतं त्याला पाणी नाही टाकायला लागतं, ते कुठून करायला लागतं. कुटून करावं लागतं. हे पाट्यावरती पाणी टाकून वाटतं. पाट्यावर पाणी टाकून आपण जे करतो ना तशा प्रकारे मिक्सरवर वाटण करून फक्त ते आपला मसाला चिकन मसाला फक्त आहे ना? चिकनचा मसाला आणि मच्छीचा फिशचा मसाला ओके. ते मिक्सरलाच करायला, कारण मच्छीचा मसाला एकदम बारीक करायला लागते ना, एकदम पातळ आलं ते गंधासारखं वाटायला लागतं. हां. मग ते मिक्सरमध्ये करतो. आणि याच्यासोबत आपल्याकडे काय भेटतं? भाकरी. भाकरी, वडे. आता आज वडे आहेत ना, वडे. तर या सगळ्या पदार्थांसोबत आपल्याला इथे वडे मिळतील आणि भाकरी आपल्या येत आहेत राईट. ती कोलंबी आहे कांद्यावरची. ही कांद्यावरती कोलंबी का? हो, सुकी. सुकी कोलंबी. तर ही होती सुकी कोलंबी. चिकन लिव्हर असते. तर काकू तुमचं टायमिंग काय आहे? संध्याकाळी 5:30 पर्यंत येते मी, म्हणजे 6 ते 9, 9:30 असते मी 10:30 पर्यंत. पण 9 वाजता आलं तर मला ते खालून खरडून द्यायला लागेल. म्हणजे संपते लवकर 9 वाजेपर्यंत. म्हणजे आपलं दर दिवशी आपले जे पदार्थ असतात ते 6:30 पासून 9, 9:30 पर्यंत संपून जातात. हो हो. आणि रविवारचे आपण सकाळी पण आणि रविवारी संध्याकाळी सकाळी पण पण लावते, कारण बँक बंद असते ना, बँक बंद असते. त्याच्यामुळे हां. मग रविवारी सकाळी पण लावते. ओके. ओला जवळ आहे. जवळ पण आहे का? ओला जवळ आहे. आता हे करवंद यायला लागली, कैरी यायला लागली, त्याच्यामुळे ओला जवळमध्ये ती टाकते. जवळा पण जवळाची किंमत काय आहे? 100 रुपये. 100 रुपये. तर काकी आपल्याकडे जर फुल प्लेट आपण विचारली, म्हणजे भाकरी आणि चिकन, परत वडे आणि चिकन. चिकनचे असेल ना फुल प्लेट 250 रुपये. 250 रुपयामध्ये आपल्याला काय काय भेटेल? बिर्याणी, चिकन सुका, भाकरी किंवा वडे तुम्हाला काय हवे ते. ओके. 250 रुपये. आणि सेपरेट घ्यायला गेलं तरी पण आपल्याला 170 रुपयाचा तो कंटेनर. आणि मग भाकऱ्या तुम्हाला किती पाहिजे ते घ्यायच्या, 2-4 किती लागतील त्या. भाकरी कसे देता तुम्ही? भाकरी 20 रुपये. 20 रुपये एक हो, भाकरी. एक भाकरी 20 रुपये. वडे 50 रुपये प्लेट. त्याच्यामध्ये प्लेटमध्ये 5 येतात. 5 वडे येतात. ओके. हा, कोण कोण असतात ना भुके राहतात, तर खातात पण तिथे पायरीवरती बसून. हां हां हां. तिथे मस्त त्यांना खायला. ठीक आहे. तर सगळ्यात शेवटी काकी की आता तुम्ही जसा हा व्यवसाय केला
तसेच अजून तरुण लोक जे असतात आताचे, त्यांना पण असा व्यवसाय करायचा असतो, कुठलाही व्यवसाय, म्हणजे घरगुती मसाल्यांचा असू दे व्यवसाय, असं बाहेर येऊन हे अशा पदार्थ विकणे असू दे, किंवा बाकी आपल्याकडे जे परप्रांतीय लोक आहेत ते खूप जास्त व्यवसाय करतात ना. तसं जर आताच्या पिढीला, आताच्या तरुणांना जर व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही त्यांना काय सांगू इच्छिता? व्यवसाय प्रत्येकाने व्यवसायच करावा असं तर माझं म्हणणं आहे की नोकरीच्या बंधात न पडता भले तुम्ही थोडं करा, पण स्वतःचा व्यवसाय करा. तो आज ना उद्या वाढणारच आहे. आज तुम्ही थोडं विकाल, पण नंतर त्याचा तुम्हाला फायदाच होणार आहे, हळूहळू वाढत जाणार आहे. नोकरीमध्ये एवढा पैसा वाढत नाही, एवढा बिझनेसमध्ये वाढतो. कधी बिझनेस हा चांगलाच, म्हणजे माझं पूर्ण रक्तच बिझनेसमध्ये आहे. माझ्या वडिलांचा सुद्धा बिझनेस आहे, पण त्याच्यापासून आम्हाला धडे मिळाले की बिझनेस करायचा. सर्व्हिस मला कधी जमलीच नाही आणि मला आवडत आहे, पण बिझनेस लोकांनी जरूर करावा. आज थोडा झाला तर उद्या नंतर नक्की वाढणार आहे. बरोबर, असं मला वाटतं प्रत्येकाने बिझनेसच करावा. आणि अन्नपदार्थांबद्दल जे बिझनेस असतात, फूड बिझनेस, त्यामध्ये आपल्याला काय गोष्टींचं ध्यान ठेवावं लागतील? म्हणजे आता मी इथे बघू शकतो तुमच्याकडे स्वच्छता पण तेवढीच आहे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जिथे व्यवसाय करतो ना, ती जागा स्वच्छ असली पाहिजे, तर लोक सारखी येतील. हो, बरोबर ना? इकडे तर स्टँडर्ड एरियात मी स्वच्छता ही पाहिजेलच. बरोबर. आणि खाण्याचे पदार्थ आता स्वच्छता ठेवायलाच पाहिजे. प्रत्येक वस्तू धुवून कुठून, अक्षरशः आम्ही लसूण आहे ना, ती सुद्धा मी धुवून वापरतो. बरोबर. लसणीच्या पाकळ्या जर आम्ही घेतल्या तर त्या लसणीच्या पाकळ्या जर धुतल्यानंतर त्याशिवाय आम्ही मिक्सरमध्ये टाकणारच नाही. स्वच्छता ठेवायलाच पाहिजे, त्याच्याशिवाय काय नाही. ठीक आहे. तर आता भाकऱ्या आलेल्या आहेत. 1980 मला व्हॉट्सअपवर पाठवलं होतं. तर फक्त तुम्ही भाकऱ्या बाहेरून बनवून आणता राहील. काकू, तुम्हाला किती वेळ लागत असेल रात्री हे काम करायला? म्हणजे जर तुम्ही डेली हे 6 वाजता येता ना? रात्री मला रोजची 2 वाजता. आता जाणार मी 11 वाजता जाणार ना. हां. गेल्यानंतर आधी सिरियल बघणार थोड्याची, ओके. आणि त्याच्यानंतर मग एवढी सगळी भांडी घासायची. कारण रात्री 11 वाजता कोण बाई येणार भांडी घासायला, आणि परत मला सकाळी भांडी लागतात. त्याच्यामुळे घरी गेल्यानंतर मी जेवणार आणि सिरियल बघणार आणि नंतर मी भांडी घासणार. तुमची आवडती सिरियल कुठली? अरे सगळ्या आम्हाला स्टार प्रवाह सगळ्या बघते. माझी नवऱ्याची बायको आहे ना सिरियल, ती चालू होती, त्याची शूटिंग ठाण्याला चालू होती. हां हां हां. तर ती लोक म्हणजे हिरोईन कुठे बाहेर जायची जेवायला, पण ते बाकीचा स्टाफ आहे ना तो माझ्याकडे जेवायचा. अगदी जेव्हा मे महिन्यात सीझन होता, आंबे वगैरे मी आणलेले तिकडनं गावाहून, ते मी त्यांना द्यायची. आणि मग त्यांना एवढं माझ्याकडे 4-5 दिवस शूटिंग करायची, माझ्याकडे सगळे जेवायचे. तर त्यांनी मला ते स्लोगन दिलं, तारेवरती लिहिले ना, हां हां हां. ते त्यांनी मला स्लोगन दिलं. ओके ओके. हे म्हणताय ना? माझ्या नवऱ्याची बायको सिरियल होती. ठीक आहे. तर काकू, माझ्यासाठी एक चिकन खलबत्ता आणि एक भाकरी अशी एक प्लेट बनवा. इथे मी जेवतो खाणार आहे हा, इथेच खाणार आहे. तर मंडळी, खरंच आपल्याला खलबत्त्याची चव, खलबत्त्यावर कुटलेल्या ज्या वाटपाची जी गावरान चव असते ना, चिकन खलबत्ता या काकूंच्या रेसिपीमधून पाहायला मिळेल. जर तुम्ही इथे ठाण्यामध्ये दुपारच्या वेळेला आलात, रविवारच्या दिवशी जर दुपारी आलात, किंवा बाकीच्या दिवशी जर संध्याकाळी जर इथे फेरफटका मारायला आला असाल, तर तुम्ही या काकूंना येऊन भेटू शकता आणि त्यांच्याकडच्या मेजवानीचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता. तर चला तर मग, मला खूप भूक लागली आहे, लगेच
हे सगळं संपूया आणि काकींना परत एकदा जाऊन भेटूया. तर काकू थँक्यू सो मच एवढी चांगली माहिती दिल्याबद्दल आणि एवढं चांगलं मेजवानी दिल्याबद्दल. आता आपण पुन्हा भेटू आणि हा जो व्हिडिओ बघतील ते सुद्धा येऊन तुम्हाला नक्की भेट देतील. तर थँक्यू सो मच अगेन. ओके. चला. तर मंडळी अशा प्रकारे आज आपण बाने काकू यांना भेटलो, त्यांच्याकडून भरपूर सारी माहिती मिळवली. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक बनतोच यार, व्हिडिओला जरूर लाईक करा, व्हिडिओ भरपूर लोकांपर्यंत शेअर करा, एस्पेशली मराठी माणसांपर्यंत शेअर करा. आणि जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आजसाठी एवढंच. पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. खात राहा, तुमच्या मर्जीनुसार तुम्हाला जमेल तेवढं सगळ्यांना देत राहा. धन्यवाद.